परंतु त्यांच्या डोक्यामध्ये अधिकार पदावर जाऊन संपत्ती वाढवायची हा एकमेव विचार आहे त्यांच्या डोक्यामध्ये. करोडोच्या घरात संपत्ती जाते, जमिनी खरेदी करतायत, बेनामी जमिनी खरेदी करतायत. त्यामुळे आपली माणसं शिकून प्रशासनात गेली म्हणजे व्यवस्था बदलेल याही मार्गावर आमचा भ्रमनिरास होतोय. सगळी परिस्थिती अशी आहे की आमची चारही बाजूनी कोंडी होतीये, भ्रमनिरास होतोय. परंतु आम्ही जसं जाती समाजात विभागलेलो आहे तसं आता राजकीय पक्षामध्ये आम्ही विभागलेलो आहे. जेव्हा मी महाराष्ट्राचं चित्र पाहतो, या महाराष्ट्रामध्ये जी काही एक 5-6 लाख कुटुंब शेतीशी संबंधित, खातेदार शेतीशी संबंधित आहेत, त्यांचं पीक पद्धतीचं नियोजन हे ॲग्रो क्लायमॅटिक झोन आणि तिथलची बाजारपेठ ह्याच्या सांगडचं नाही आहे. आम्ही मेंढरासारखं शेती करतो, एकाने कांदा लावला की सगळे कांदा. आमच्याकडे कुठेही त्याच्यावर अभ्यास नाही. आमची सगळी कृषी विस्ताराची योजना आहे ही कुठेही आम्हाला अर्थशास्त्र शिकवत नाही, पैशाची शेती शिकवत नाही. ते सांगतात पीक उत्पन्न जास्त आलं पाहिजे. म्हणजे एक विचार एका बाजूला असं सांगतात की प्रति एकरी उत्पन्न जास्त काढा म्हणजे तुमचा फायदा होईल. हा सुद्धा भ्रम आहे. या सगळ्या प्रवासामध्ये खत उत्पादक कंपन्या, बियाणे कंपन्या आणि शेतीला इनपुट देणाऱ्या जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे फायदे होत आहेत आणि लुटले आम्ही जातोय. परंतु ही मांडणी सलग ज्यांना ज्यांना समजतीये त्यांचा आवाज विखुरलेला आहे. आपल्याला काय करायला लागेल? हा जो विचार आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी किसान पुत्रांनी एकत्र येऊन रस्त्यावर यायला पाहिजे. रस्त्यावर येऊन बोंब मारल्याशिवाय समाजाचं लक्ष वेधलं जात नाही. या पुणे शहरामध्ये काय लोकसंख्या असेल, 1 लाख शेतकरी आले नुसते इथे येऊन बसले आणि आपल्या भाकरी फुटपाथवर खाऊन बसले ना तरी ह्यांचे, कारण हे प्रस्थापित एवढे भित्रे आहेत, परंतु त्यांना हे माहिती आहे की हा एवढा मोठा अजगरासारखा असलेला समाज विस्कळीत आहे. तो बुद्धीच्या पातळीवर, मताच्या पातळीवर एकत्र येऊ शकत नाही याची त्यांना खात्री आहे. परंतु हा या संख्येला घाबरतो. मला तुमच्या पुढे असं आव्हान आहे, माझ्या तुमच्या पुढे, की हा विखुरलेला निद्रिस्त असलेला माझा समाज, शेतकरी समाज एका मुद्द्याच्या आधारावर एकत्र आणला पाहिजे. तो कामगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, इथल्या सामान्य माणसांचे प्रश्न. शिक्षण एवढं महाग झालेलं आहे, आरोग्यांच्या सुविधा एवढ्या महाग झालेल्या आहेत, सामान्य माणसाला जगणं अवघड झालेलं असताना एक राजकीय विचार, कारण राजकारण प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करत असतं. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आम्ही राजकीय नाही, आम्ही सामाजिक कार्य करतो. हे खोटं आहे माझ्या मित्रांनो. आपल्या श्वासापासून आपण घेत असलेल्या घासापर्यंत प्रत्येक गोष्ट ही राजकारणाशी संबंधित आहे. प्रत्येक गोष्ट राजकारणाशी संबंधित आहे. राजकारणापासून आपलं जीवन वेगळं असू शकत नाही. त्यामुळे कायदे, समाज आधी आहे, कायदा नंतर येतो. समाज जेव्हा एकत्र येतो तो कसा चालायचा ह्याच्यावर तो त्याचे कायदे बनवत असतो. समाज आधी असतो. त्या समाजाला जागं करणं हे आपलं काम आहे, तुमचं माझं काम आहे. जेव्हा आपण एकत्र येत असतो, मी हबीब सरांशी मी अनेक वर्षांपासून संबंधित आहे. आपण एकत्र येण्याचा मुद्दे, जसं मी आत्ता मेहता सरांशी बोलत होतो की आपल्याला ह्यातून पुढं कसं जाता येईल, यातून आपल्याला काय काय सापडेल. एक महाराष्ट्राचं चित्र जे शेतकऱ्याला सुखदायी जीवन देऊ शकेल, सामान्य माणसाला सुखदायी जीवन देऊ शकेल, बेरोजगार तरुणाला एक सुखदायी जीवन देऊ शकेल, अशा कार्यक्रमाकडे नेण्यासाठी एक ऊर्जा आपल्याला गोळा करायची आहे आणि ते ऊर्जा गोळा करण्याचं काम आपण सगळेजण करतोय. मी हबीब सरांना, अच्युत गंगणेंना, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण इथं आलोत. मला असं वाटतं, मी ज्या आंदोलनाच्या मुशीत घडलोय, मी एक तुम्हाला विनंती करेन, आपण घोषणा देऊया. तुम्ही फक्त मागून दे धक्का म्हणा, आपण घोषणा देऊ. थोडासा जरा आपण असू देत, आपण कमी संख्येने असू देत, पण जीवननिष्ठा आपली, हा बदल व्हावा अशी आपल्या अपेक्षा आहे. आपल्या जीवनाचं ध्येय आहे की ह्याच्यामध्ये बदल व्हावा, याच्यात हे मोडावं समोरचं. पण ते मोडण्यासाठी केवळ स्टेजवर येऊन होणार नाही. तुम्हाला आणि मला ह्याच्यामध्ये जीव लावावा लागेल, ताकद लावावं लागेल. मी एक घोषणा देईल, आपण नुसतं दे धक्का म्हणा. तयार आहे अच्युत भाऊ? तयार आहे? तयार आहे सर? मी घोषणा देईल, तुम्ही म्हणायचं दे धक्का. दादागिरी को, अरे दादागिरी को, अरे भांडवलशाही को, भ्रष्टाचार को.
तुम्हाला जरा संकोच वाटतोय का? घोषणा द्यायला संकोच वाटतोय? आपल्याला रस्त्यावर यायचं आहे. रस्त्यावर आलून बोंब मारल्याशिवाय हे घाबर नाहीत, हे लक्षात घ्या. कारण ज्यांना धक्का द्यायचा आहे, ज्या व्यवस्थेला धक्का द्यायचा आहे, ती पाहत असते की धक्का देणारा माणसाचा जीव, त्याच्या मनाची ताकद काय, त्याच्या मनाचा निर्धार किती पक्का आहे. संदीप, अरे दादागिरी को, अरे भ्रष्टाचार को, अरे बेरोजगारी को, अरे और जोर से, अरे सीना ताने के, अरे दे धक्का. धन्यवाद. धनक साहेब, खूप खूप धन्यवाद तुमचे. माणिक मुंडे परभणी यांना मी विनंती करतो मंचावर येण्यासाठी. ते अभिनेते असल्यामुळे फारच नम्रपणे बोलतात आणि ते असंच अचानक असं वाटतं की आपण शेतकऱ्यांच्या वगैरे कुठे ह्याच्यात आलेलो नाहीत, नक्की दुसऱ्याच कुठल्या तरी ठिकाणी येऊन उभे टाकलेलो आहोत. पण ते खूप चांगली ट्रीटमेंट करतात, आल्याच्यानंतर बसायला वगैरे सांगतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. खरं तर मलाही प्रश्न पडला की आपण म्हणजे नेमकं काय म्हणून इथं बोललं पाहिजे. म्हणजे पहिल्या दिवशीपासून असं आहे की किसान पुत्र म्हणून बोलावं आणि मग नंतर लक्षात येतं की आपण नेमके कुठून कुठून कसे आहोत. आता मी म्हणजे चौथीला घर सोडलेलं आहे. इयत्ता चौथीला वडिलांनी घराच्या बाहेर याच्यासाठी सोडलं की मी शेती नाही केली पाहिजे आयुष्यात. म्हणजे काहीही झालं तरी चालेल पण पोरगं शेतीत नाही राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे मग त्यांनी मला चौथीला बाहेर काढलं, तर तेव्हापासून आता मी बाहेरच आहे. पण मग शिक्षण झालं आणि शिक्षण झाल्याच्या नंतर अनायासे नोकरीला पण लागलो आणि मग मधात नोकरी लागल्याच्या नंतर नोकरी लागल्याच्या नंतर परत नोकरी सोडून दिली, परत गावाकडे गेलो आणि आता परत नोकरी करतो. आता मी राहतो मुंबईमध्ये. मला रोल म्हणताना मला असं लक्षात आलं की आपण काय म्हणावं. मी आहे शेतकऱ्यांच्याच घरातला, शेतकऱ्यांचाच मुलगा आहे. वडील अजूनही सकाळी 6 वाजता झोपेतनं उठल्या अगोदर ते शेताला जातात. तर त्यांना त्याच्यातनं काय मिळतं नाही मिळतं हा गोष्ट वेगळा, पण ते उठले की अगोदर शेताला जातात, दुपारी जेवणाला आपोआप घरी येतात. मग नंतर दुसरा प्रश्न मला असा पडला की मी आता 1-2 मुली आणि दुसऱ्या लोकांनी पण म्हटलं की माध्यमावर टीका करतात. तर मी IBN लोकमतचा न्यूज एडिटर आहे आणि 10 वर्ष झालं माध्यमामध्ये आणि टी व्हीमध्येच काम करतो आहे. तर शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्याच्या नंतर त्या डेड बॉडीचं काय होतं किंवा ते असं का दाखवलं जातं, तर मला असं वाटतं की माझ्या एवढं कोणी चांगलं नाही सांगू शकणार, पण मी नाही सांगणार तसं काही. तर मला दुसरा प्रश्न पडला की मी मग माध्यमातला किंवा मीडियातला माणूस म्हणून बोलावं का, पण मला काही ते त्याच्यावर बोलणार नाही. नंतर मला लक्षात आलं की आपण राजकीय नेता म्हणून बोलावं का, कारण मी ग्रामपंचायतचा सदस्य आहे गावाकडं निवडून आलेला प्रॉपर. म्हणजे बेकारीच्या दिवसामध्ये आता आपण काय करायचं असं ठरल्यानंतर मला असं वाटलं की आपण गावामध्ये राजकारण करू बघू. पराभूत झालो तर काही फरक पडत नाही, पण करून बघायला काय हरकत आहे. ते योगायोगानं जातीचे गणितं, गावात जात काही फार नव्हत्या, पण ज्या काही 7-8 जातीचे गणितं होती, त्यानंतर गोत्राची 11 माशी 12 माशी अशी जी काही गणित होती, वास्तविक आहे सगळं. मला फार भ्रमात बोलायला आणि जगायला फार आवडत नाही. ते कशी तरी जुळली आणि निवडून पण आलो आणि आमचं पॅनल पण निवडून आलं. पण ते म्हणून बोलायचं म्हटलं ना तर खरं कळतं की आपण कुठं होतो. बरं, त्याच्यानंतर परत प्रश्न पडतो की आपण हे बोलताना अशा पद्धतीने बोललं तर आपण कशाला स्पर्श करू की नाही करू. पण एक गोष्ट खरी आहे, आम्ही सगळं कुठेही फिरलोत ना तर एक गोष्ट जाणीवपूर्वक राहते की आपण शेवटी शेतकऱ्याची मुलं आहोत आणि त्याची जाणीव सगळीकडे होते. म्हणजे शहरात गेल्यानंतर होते, चॅनलला आल्याच्या नंतर होते. मला वाटतं संतोष अरसोड का कोणतरी आहेत. मी सकाळी 6 वाजता ऑफिसमध्ये पोहोचतो न्यूजरूममध्ये आणि 7 वाजताच्या आसपास एक फक्त शेतकऱ्याची, विदर्भातल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती आणि त्याची 2 मुलं होती. नाही, बापाने आत्महत्या केलेली होती आणि पोराने आत्महत्या केली होती. अशा दोघांनी आत्महत्या केलेली होती एकाच रात्रीमध्ये. आणि सकाळी पोहोचल्यानंतर ते बघितल्यानंतर जे काही वाटलं आतून, तर असं वाटलं की नाही, आपली जी काही नाळ आहे ती गावाकडेच आहे. म्हणजे हे बाकीचं ब्रँडेड वापरणं, मुंबईत राहणं, खूप असं नाटक सिनेमे बघणं किंवा आता संदीप सरांशी त्यांनी ज्यावेळेस कांदिवली पूर्व वगैरे असं सांगत होते तेव्हा लक्षात येत होतं की हे टी व्हीच्या ह्याच्यातले आहेत. पण कळतं असं की आपली नाळ तिथंच आहे. प्रश्न असा आहे की आता हे आंदोलन वगैरे सुरू झाल्याच्यानंतर मी याच्यापूर्वी ना शरद जोशींच्या दौंडच्या अधिवेशनात बोललो होतो. तेव्हाच मी कॉलेजला विद्यार्थी म्हणून होतो आणि त्याच्यानंतर आज इथं असं बोलतोय. मला एका पद्धतीनं आनंदही वाटला की ह्या आंदोलनासाठी पोरांची गर्दी कमी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मला थोडंसं बरंही वाटलं, कारण मला स्वतःला असं वाटतं की आमची पिढी अशा पद्धतीनं आता एकत्र येऊन असं काही एक लॉंग टर्मचं काही करण्याच्या भानगडीत पडेल असं मला आता काय वाटत नाही.
त्याचं कारण असं की कदाचित 1991च्या नंतर इंडिव्हिज्युअलिटी हा जो प्रकार आहे, अमर काका पण त्याच्याबद्दल फार बोलतात, आणि आयन रँडची जी पुस्तकं वगैरे आहेत, आता जे काही सगळं जग ओपन झालेलं दिसतंय, मला जे काही बाहेर फिरायची इच्छा होते, लोक फिरतात, तर लोकांची अशी भावना जास्त आहे आता मुलांची की मी जो इंडिव्हिज्युअल आहे ना तो जास्त परिणामकारक आहे. म्हणजे मी एकटा आहे तर तो जास्त कदाचित करेल. म्हणजे आत्ता आपल्याकडे इथं 100-200 लोक जमणं मुश्किल आहे, पण कदाचित अमर काकांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या ही कदाचित 20,000, 10,000, काही लोक तर मिलियनवर आहेत. तिथं त्यांनी एक ट्विट केलं तर त्याचा जो परिणाम एकंदरीत व्यवस्थेवर जाणवतो तो आता आपल्याकडे जाणवत नाही. म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा एक मंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मी ह्याला सहभागी होणार नाही म्हणते, त्याच्यातलंच मुख्यमंत्री परत देतो, त्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स वगैरे नाही घेत. याचा अर्थ असा की ट्विटर हे जास्त माध्यम म्हणून जास्त प्रभावी आहे, फेसबुक हे जास्त प्रभावी आहे. मला तर अमर काका मग म्हणाले की आपले त्यांनी सांगते की आपण एक धोरण धरा. आता ती शरद जोशीने एक केलेलं होतं की ते क्यू असं लिहायचे आणि महाराष्ट्रभर, त्यावेळेस मी कॉलेजला वगैरे होतो, तर मलाही प्रश्न पडतो की हे क्यू काय, हे सगळीकडे जिथं गेलं तिथं ते क्यू वगैरे असं दिसायचं, पण त्यावेळेस जाणून घेण्याची काही शक्यता नव्हती. आता त्यांनी असं म्हणाले की तुम्ही रुमाल वापरून बघा, तर मला असं वाटलं की हे काही वापरण्याची आपण शक्यता नाही आहे, रुमाल वगैरे त्याच्यावरती काळं, किंवा मी घरावर आणखी म्हणजे मी उलट खूप कलर्स टाकेल, पण मी पांढरं आणि काळं घरावर नाही वापरणार, ही माझी ही आहे. पण मला दुसऱ्या बाजूने असं वाटलं की समजा मी माझ्या फेसबुकची जी वॉल आहे, ज्या फेसबुकच्या माझ्या फॉलोअर्समध्ये 5 ते 10,000 लोक आहेत, त्या फेसबुकच्या वॉलला फक्त मी एवढं जरी टाकलं ना तर त्याचा प्रभाव कदाचित त्या रुमालापेक्षा जास्त आहे, कारण की ते डायरेक्ट ॲक्सेस आहे लोकांना आणि मुलांना. माझा DP आहे ना, म्हणजे आता समजा माझ्या फोनमध्ये ॲटलिस्ट 2,000 लोकांचे कॉन्टॅक्ट आहेत, ते 2,000 लोक असे आहेत की ज्यांना मी कदाचित ओळखतही नाही,